लगेच जायची भाषा करून राहिले. सुनबाई, काम असंच असतं आम्हा शेतकऱ्यांचं. बाबा, काहीतरी झालंय, नक्की काहीतरी मोठं झालंय तिथे, म्हणूनच तुम्ही इतकी तडकाफडकी निघण्याच्या भाषा करून राहिले. सांगा बरं काय झालंय. आई सांगा ना. अगं खूप मोठं नुकसान झालंय. अगं तू गप्प बस ना. मी सांगितलं का तुला सांगायला सांग म्हणून. अहो ती कोणी परकी आहे का? अरे आई सांगा बरं तुम्ही, काय फरक पडतोय. राधिका, अगं मजूर लावले होते ना आपल्या बागायतीमध्ये, ते फवारणी मारण्यासाठी. जरा हलगर्जीपणा झाला आणि काय किडले संत्रे. नुकसान झालं खूप. कितीचं? 5-7 लाखाचं नाही हो. तू गप्प बस ना आता. अरे मोठ्यांनी लहानांची गाराणी ऐकायची असतात, त्यांना मदत करायची असते. तू आपलीच राम कहाणी सांगून राहिली. अहो राहू द्या ना, काय फरक पडतोय. अगं तसं नसतं सुनबाई. स्वाभिमान नावाची काही चीज असते की नाही. हो असते ना, पण ज्यांना पहिलेपासूनच तुमच्याबद्दल अभिमान आहे त्यांना हा स्वाभिमान दाखवून काय फायदा. अगं बाबा पहिलं माझं ऐकून घ्या. तुम्ही संत्र्याची बागायती करता का नाही? माझ्याकडे का पाहून राहिला तुम्ही? तिने प्रश्न विचारले, उत्तर द्या ना. आज कोणतरी पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न विचारतो. विचार ग प्रश्न, द्या उत्तर. तुम्ही संत्र्याची बागायती करता? हो करतो. मग मला सांगा, त्यासाठी काय काय करता? अबा काय करतो म्हणजे? अगं रोप आणतो, ते लावतो, त्याची निगा राखतो, पाणी घालतो, कीटकनाशकाची फवारणी घालतो, बरंच काय काय करावं लागतं. आणि नंतर काय करता? नंतर काय? नंतर संत्र मोठी झाली की त्याची तोड करायची आणि मार्केटमध्ये विकायचं. मग ही संत्री तोडताना तिथे स्वाभिमान दाखवता का? म्हणजे बाबा, हा लहान मूल म्हणजे आई बापासाठी रोपटच असते ना. ते त्याला वाढवते, शिकवते, मोठं करते, आपल्या पायावर उभं करते. मग म्हातारपणी त्यांनी फळाची अपेक्षा केली तर काय चूक आहे? त्यांचा तो हक्कच राहते ना. बाबा, मी यांना सांगते, हे देतील पैसे. नाही सुनबाई. आणि शिवाय आता यांचं प्रमोशन पण झालं ना, पगार पण वाढला असेल. तुम्ही काळजी करू नका. मी यांना सांगते, यांचा लंच टाइम होईल ना आता, मी फोनच करते ना त्यांना. ते देतील नक्की पैसे. खरंच काळजी करू नका. लावू का? हो. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.